टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी राजेश शिवाजी शिंदे, राहणार भावी तालुका वाशिम, जिल्हा धाराशिव, जिल्हा ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोगामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि सरपंच ग्रामसेवक यांनी केलेला आहे। त्यामुळं कितीचा भ्रष्टाचार झाला, नेमकं काय काय झालं? जवळपास 1.25 कोटीच्या आसपास भ्रष्टाचार झालेला आहे। काही शाळेमध्ये पैसे खर्च करण्यात आलेले, काही कचरा कुंड्या जवळपास 16-17 लाखाच्या नावात वाटप केलेले आहेत असं दाखवले। परंतु शाळेला भेट दिली आम्ही, शाळेला विचारलं की बाबा मुख्याध्यापकाला तुम्हाला ग्रामपंचायतकडून काय काय माहिती, काय काय वस्तू मिळाल्या, काय काय सुखसोयी झाल्या त्या आम्हाला लेखी स्वरूपात द्या। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ग्रामपंचायतकडून एकही वस्तू मिळालेली नाही, एक टाचणीसुद्धा आम्हाला ग्रामपंचायतीनं काही दिलेली नाही। तर त्यांना आम्ही विचारलं बाबा तुम्ही आम्हाला लेखी देऊ शकता का? तर त्यांनी म्हणले आम्हाला आम्ही लेखी पण देऊ शकतो। त्यांनी आम्हाला लेखी पण दिली नाही। त्याची तक्रार केली का? हां, ह्याची तक्रार केली ना आम्ही। BDO साहेबाकडे गेलो होतो आम्ही, म्हणलं साहेब ह्याची चौकशीची सुद्धा आता गरज राहिलेली नाही आणि तुम्ही डायरेक्ट आता ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासारखी परिस्थिती आहे। संबंधित शाळा सांगते की बाबा आम्हाला त्यांनी काहीच दिलेलं नाही आणि इकडं ग्रामपंचायत गॅस कनेक्शनच्या नावाखाली, फर्निचरच्या नावाखाली 3-3 लाख रुपये, 4-4 लाख रुपये एका शाळेच्या अंगणवाडीचे उचलले आणि जर शाळेनंच लिहून दिले आमच्यापर्यंत काही वस्तू मिळालेली नाही तर गुन्हा दाखल करा। तर BDO साहेब म्हणले नाही आम्हाला प्रत्यक्षात चौकशी करावं लागेल। आम्ही म्हणलं ठीक आहे चौकशीला या। जयराम दत्त कवडे, ग्रामपंचायत सदस्य आहे। हे भ्रष्टाचार झालेला आहे। तुमच्या मागण्या सांगा, ते आहेत ना? आमच्या मागण्या एकच आहे, पंचायत समितीने येऊन BDO साहेबांनी चौकशीचे सगळं टोटल करावे आणि अहवाल आम्हाला आम्हाला द्यावी, एवढीच आमची मागणीसाठी आम्ही इथं बसलो त्याला। आणि इथून जोवर आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। चौकशी पूर्ण होत नाही तोवर इथंच बसणार आहेत आम्ही। उपोषण चालूच राहणार आहे। त्यांची चौकशी तिकडे समिती चौकशी करेल, आम्ही तर उपोषण करणार आहोत। तुम्ही प्रशासनाकडे तक्रार केली? प्रशासनाकडे केली आहे तक्रार, त्यांचं काय म्हणणार? तक्रार करून सुद्धा दखल घेत नाहीत, त्याच्यामुळेच बसायची पाळी आम्हाला इथं आली ना, तर आम्ही कशाला बसतो?